मंडळी 17 एप्रिलला दुपारी 2 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून 2 पोस्ट केल्या आणि त्या पोस्टमधून त्यांनी सर्व राजकीय पक्षांना महिला आरक्षणाच्या बाजूने मतदान करण्याचं आवाहन केलं। देशातील अर्ध्या लोकसंख्येला म्हणजेच महिलांना त्यांचा हक्क देण्याची वेळ आली आहे असा मेसेज त्यांनी त्या पोस्टमधून दिला। पण काही तासाचं चित्र पालटलं। सरकारने लोकसभेत आणलेले 3 महत्त्वाची विधेयके मंजूर होऊ शकली नाही आणि गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकार मतदानानंतर एखादं विधेयक पास करण्यात अपयशी ठरलं। परिणामी हा फक्त एक संसदीय पराभव होता की त्यामागे मोठी राजकीय रणनीती होती यावर सध्या चर्चा सुरू आहे। आणि म्हणूनच सरकारला संख्याबळ अपुरे असल्याचं माहीत असताना सुद्धा हे विधेयक सभागृहात का आणलं गेलं? महिला आरक्षण हा खरा मुद्दा होता की परिसीमनाच्या माध्यमातून भाजपचा मतदारसंघाचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न होता? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पराभव होता की राजकीय फायदा मिळवण्यासाठी उभा केलेला राजकीय सापळा होता? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, केंद्र सरकार महिला आरक्षण 2029 पूर्वी लागू करण्यासाठी 3 मोठ्या टप्प्यात तयारी करत होतं। पहिला टप्पा म्हणजे लोकसभेच्या कमाल जागा 550 वरून 850 पर्यंत वाढवणे। दुसरा टप्पा म्हणजे 2011च्या जनगणनेच्या आधारावर परिसीमन करून देशाचा नवीन मतदारसंघ नकाशा तयार करणे। आणि तिसरा टप्पा म्हणजे त्या पुनर्रचनेनंतर महिला आरक्षण लागू करणे। यासाठी सरकारने 131वे संविधान सुधारणा विधेयक 2026, परिसीमन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत आणली। पण या तिन्ही विधेयकाचा केंद्रबिंदू होता 131वे संविधान सुधारणा विधेयक 2026, कारण यासाठी विशेष बहुमताची आवश्यकता होती। संविधानाच्या कलम 368 नुसार अशा दुरुस्तीसाठी दोन्ही सभागृहात उपस्थित सदस्यांपैकी 2/3 बहुमत लागतं। मतदानाच्या वेळी लोकसभेत 528 खासदार उपस्थित होते, यानुसार 352 मताची गरज होती। पण एनडीए कडे फक्त 293 खासदार होते, म्हणजे सुरुवातीपासूनच सरकारकडे आवश्यक संख्याबळ नव्हतं। जेव्हा मतदान झालं तेव्हा सरकारच्या बाजूने 298 मते पडली तर विरोधात 230 मते पडली, म्हणजे सरकार आवश्यक आकड्यापासून खूप दूर राहिलं। परिणामी संविधान दुरुस्ती विधेयक फेल झालं आणि हे विधेयक इतर 2 विधेयकाशी जोडलेलं असल्याचं सांगत सरकारने परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक यावर मतदानच घेतलं नाही। पण इथंच सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे सरकारला संख्याबळ अपुरे असल्याचं आधीपासूनच माहित होतं, मग हे विधेयक आणण्याचा हेतू काय? याच ठिकाणी राजकीय खेळीचा देखील संशय निर्माण होतो, कारण मतदानाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संसदीय कार्यकारी मंत्री किरण रिजिजू आणि एनडीएच्या मित्रपक्षांनी विरोधकांकडून पाठिंबा मागण्याची जोरदार मोहीम राबवली। आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी राज्यातील सर्व पक्षांना पत्र लिहून पाठिंबा मागितला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर क्रेडिटचा कोरा चेक देण्याची ऑफर दिली। त्यांना म्हटलं, श्रेय नको, फक्त विधेयक मंजूर करा। त्यामुळे अनेक विश्लेषकांचा प्रश्न आहे की जर आकडे माहित होते तर हा खरंच विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न होता का, की विरोधकांना महिला आरक्षण विरोधी ठरवण्याचा राजकीय सापळा होता? कारण मीडिया रिपोर्टनुसार भाजप या मुद्द्यावरून विरोधकांना जबाबदार ठरवत महिला मतदारसंघामध्ये प्रचार मोहीम राबवू शकते। आम्ही महिला आरक्षणासाठी प्रयत्न केला पण विरोधकांनी अडवलं असा संदेश देण्याचा प्रयत्न होऊ शकतो। विशेषतः तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यात जिथे महिला मतदार निर्णायक आहेत, हा मुद्दा निवडणुकीत वापरला जाऊ शकतो। मात्र विरोधकाचं म्हणणं पूर्णपणे वेगळं आहे। काँग्रेस आणि एनडीए आघाडीचं म्हणणं आहे की त्यांचा महिला आरक्षणाला विरोध नव्हता, तर त्याला परिसीमनाशी जोडण्याला विरोध होता। राहुल गांधी म्हणाले की हे महिला आरक्षण विधेयक नसून भारताच्या मतदारसंघाचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे। मल्लिकार्जुन खरगे यांनीही सरकारवर राजकीय हेतूने विधेयक आणण्याचा आरोप केला। विरोधकांची भीती अशी आहे की 2011च्या जनगणनेच्या आधारावर परिसीमन झाल्यास दक्षिण भारतातील राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होईल तर उत्तर भारतातील राज्यांचं वाढेल। तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशाला याचा सर्वाधिक फटका बसेल असा दावा केला जातोय। म्हणूनच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी विधेयकाची प्रत जाळली आणि 1960च्या दशकाच्या आंदोलनाचा इशारा दिला। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीनेही दक्षिणेकडील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विरोधासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं। जर हे विधेयक मंजूर झाले असते तर लोकसभेचा चेहरामोहरा बदलला असता। 543 वरून जागा 815 किंवा 850 पर्यंत वाढल्या असत्या। सरकारचा दावा होता की कोणत्याही राज्याच्या जागा कमी होणार नाहीत, फक्त वाढतील। पण विरोधकांना वाटतं या वाढीमागे प्रतिनिधित्वाचं गणित बदलण्याचा मोठा राजकीय हेतू आहे। पण कमी चर्चेत राहिलेले परिणाम कदाचित सर्वाधिक मोठे होतात। पहिला परिणाम म्हणजे लोकसभा राज्यसभेपेक्षा खूप शक्तिशाली झाली असती। सध्या संयुक्त बैठकीत लोकसभेचं वजन राज्यसभेपेक्षा 2.2 पट आहे। जागा 815 झाल्यावर ते 3.3 पट झाले असतं, म्हणजे सरकारला विवादित विधेयक मंजूर करणं अधिक सोपं झालं असतं। राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या समीकरणावरही याचा परिणाम झाला असता। दुसरा परिणाम म्हणजे महिला आरक्षण लागू करताना विद्यमान पुरुष खासदारांच्या जागा कमी करण्याची वेळ आली नसती। 543 जागांवर 33% आरक्षण लागू झालं असतं तर 181 जागा महिलांसाठी राखीव कराव्या लागल्या असत्या।
त्यामुळे पक्षांतर्गत बंडाळीची शक्यता होती, पण वाढीव जागांमुळे नवीन जागांमधूनच आरक्षण देता आलं असतं. तिसरा परिणाम म्हणजे केंद्र सरकारची मंत्रिमंडळ मर्यादा वाढली असती. सध्या लोकसभेच्या 15% मर्यादेनुसार 81 मंत्री ठेवता येतात, पण 815 जागांनंतर ही मर्यादा 122 पर्यंत गेली असती. म्हणजे केवळ महिला आरक्षण नाही, तर सत्तेची रचना आणि राजकीय व्यवस्थाही बदलली असती. दरम्यान आता सरकारसमोर 3 पर्याय आहेत. पहिला म्हणजे विधेयकात बदल करून पुन्हा सादर करणे. उदाहरणार्थ 2011 ऐवजी 2027च्या जनगणनेचा आधार घेणं किंवा दक्षिणेकडील राज्यांना विशेष संरक्षण देणं. दुसरा विरोधकांसोबत सहमती साधून त्यांच्या सूचनेनुसार नवं विधेयक आणणं. आणि तिसरा म्हणजे 2027च्या जनगणनेनंतर सामान्य प्रक्रियेत परिसीमन करून नंतर महिला आरक्षण लागू करणं. पण अजूनही एक प्रश्न कायम आहे, तो म्हणजे सरकारचा पराभव होता की हा मुद्दाम उभा केलेला राजकीय सापळा. जर आकडे माहीत होते तर विधेयक का आणलं गेलं? जर महिला आरक्षणाबाबत गंभीरता होती तर आधी सर्वपक्षीय सहमती का घेतली गेली नाही? आणि जर विरोधक खरंच महिलांच्या विरोधात होते तर त्यांना महिला आरक्षणाला तत्वतः पाठिंबा का दिला? आणि जर हे सगळं निवडणुकीपूर्व राजकीय फ्रेमिंग असेल तर खरी लढाई संसदेत नाही तर जनतेच्या मनात सुरू झाली आहे. लोकसभेत हे विधेयक फेल झाले, पण त्यासोबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महिला आरक्षण खरंच महिलाच्या हक्काचा प्रश्न आहे की मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून देशाचं राजकीय समीकरण बदलण्याचा प्रयत्न? सरकारने पराभव पत्करून मुद्दा निर्माण केला की विरोधकांनी मोठा बदल रोखला, पण त्यामागे सरकारची राजकीय रणनीती असल्याचा भास होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला आरक्षणाचा मुद्दा आता धोरणाचा विषय राहणार की पुढच्या निवडणुकीत सर्वात मोठा राजकीय हत्यार ठरणार? बाकी या सर्व घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.